तर आमचे ती चौथी पिढी आहे बैलगाडा क्षेत्रात। आमचे पणजोबा आजोबा वडील तो नाद असल्यामुळे हा आम्हाला आपोआपच हा नाद लागत गेला। घरी कायम बैल घोडी हा असायचे आमच्या, आम्ही त्यांच्या पाठीमागे समोर रोज घरी असल्यामुळे तो नाद हा आमच्या अंगवळणी पडला। आम्ही लहान असतानाच बैलांमाग गाड्याला किंवा रेसला जाण्याचा प्रयत्न आमचा असायचा। घरच्यांची इच्छा असायची की यांनी शाळा शिकली पाहिजे, पण आमचे बंधू भरत शेठ यांना खूप बैलगाड्याचा छंद होता। कधी काही त्यांना मामाजीकडे शाळेला टाकले होते, पण ते शाळा बुडून बैलगाड्याला जायचे। एकेकाळी असं वाटायला लागलं होतं की ह्या बैलगाड्याच्या नादात आपण आपलं करिअर काय वाया घालवतो काय, पण तसं न होता बैलगाडा क्षेत्रात जसं जसं पुढे जाईल तसे उत्तम मार्गदर्शक भेटत गेले आम्हाला। काळूतात्या गावडे, नारायण पाटील आवळे असतील किंवा गोटेभाऊ फुले असतील, अशा अनेक चांगले उत्तम प्रकारचे मार्गदर्शक मिळाल्यामुळे आम्हाला बैलगाडा क्षेत्रात प्रगती होत गेली किंवा उन्नती मिळत गेली। आणि त्यांच्या आशीर्वादानेच आज हा बैलगाडा क्षेत्र या ठिकाणी येऊन पोहोचला आहे। त्यानंतर आमच्या दावणीला बादशाह हा बैल आला। बादशाह हा बैल आल्यानंतर त्यांनी आमचा गाडा हा वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला। वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल्यावरती मग थोडं गाडा क्षेत्रात बदल घडत गेले आमच्या आयुष्यात पण। आणि त्यानंतर आम्हाला पक्ष मिळाला। पक्ष मिळाल्यावरती आमच्या कुटुंबात असा आनंदीदायी वातावरण राहिलं की बैलाचे जे काही सातत्य आहे त्या सातत्यामुळे बैलांनी कधी असा आनंद कधी हिरावून नाही घेतला आमचा। आता अशी एक परिस्थिती झालेली आहे, आमच्यामुळे बैलाची ओळख नाही तर पक्षामुळे आमची ओळख आहे। आम्ही कुठेही गेलो तरी लोक सांगतात की पक्षाला झुकणारा अशी किंवा हा पक्षाचा मालक, अशी एक धारणा बनलेली आहे।